नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे, भाग 37. मागील भागात. बरं ते सगळं जाऊ दे, आधी मला सांग, तू अभिशी बोललीस का? निशा. पियाने नकारार्थी मान हलवली. मला वाटलं तू बोलली असशील. अपू. आज बोलणार होते पण त्याआधीच हे सगळं. पिया. ठीक आहे, काही हरकत नाही. आता तो बरा झाला की बोल. आपण सगळे मिळून तयारी करू. निशा. तसं अपू आणि पियाच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. आता पुढे. त्यानंतर अभि आणि पियाला मदत करणाऱ्या कपलचे आभार मानले आणि ते निघून गेले. अभिला आता हॉस्पिटलला येऊन 2 दिवस झाले होते. आता त्याला बरं वाटत होतं, म्हणून निशाने त्याला घरी सोडायचे ठरवलं होतं. या 2 दिवसात पिया एकदाही त्याच्यापासून दूर गेली नाही. दोघांच्यात बोलणं फारसं होत नव्हतं, पण पिया त्याची पूर्णपणे काळजी घेत होती. अपू आणि पिया त्याला घेऊन घरी आले. सुलेखा मावशीने त्याची दुष्ट काढून त्याला घरात घेतलं. अपू अभिला घेऊन त्याच्या रूममध्ये आला. पिया मावशींसोबत किचनमध्ये गेली. इकडे अभि बेडरूममध्ये येऊन बेडवर बसला. तसं अपूने लगेच त्याच्या मागे उशी ठेवली. तसं अभि गालातल्या गालात हसला. काय झालं हसायला? अपूने त्याला हसताना पाहून विचारलं. अरे हसू नाही तर काय करू, तुझी अवस्था बघ, किती काळजी करत आहेस. अभि स्वतःचं हसू कंट्रोल करत म्हणाला. तुला हसायला येत आहे? एकदा आमचा विचार केलास? तुला तसं पाहून माझी आणि निशाची काय अवस्था झाली होती? आणि पिया तर तुला त्या अवस्थेत घेऊन आली. एकदा तिचा विचार केलास? अपू. हो रे, त्या दिवशी माझी शुद्ध हरपली आणि मग पियाने एकटीनं सगळं कसं मॅनेज केलं हे तिलाच माहीत. अभि. खरंच त्या दिवशी त्या कपलच्या मदतीने ती तुला घेऊन हॉस्पिटलला आली. खूप रडत होती, घाबरलेली होती. पण त्या दिवशी मी पहिल्यांदा तिच्यामध्ये एक निश्चयी पत्नी पाहिली, जिने ठरवलं होतं काहीही झालं तरी आपल्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही. आणि तिने तेच केलं जे एका पत्नीला करायला हवं. अपू. खरंच त्या दिवशी पियाची अवस्था खूप वाईट होती आणि माझ्यामुळे तिला नेहमीच त्रास झाला आहे. मी आता ठरवलं आहे तिला त्रास द्यायचा नाही. त्यासाठी मला काही करायची गरज पडली तरी चालेल. अगदी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकावं लागलं तरीही चालेल. अभि भाऊक होऊन बोलत होता. अभे तू काय बोलतोस? अरे ती जर तुझ्या आयुष्यातून गेली तर तुझं काय होईल? अपू. कदाचित मी जगू शकणार नाही, पण माझ्या आयुष्यात असल्याने ती रोज मरून मरून जगते, त्याचं काय? तिची सगळी स्वप्न माझ्यामुळे धुळीला मिसळली आणि आता मी तिला माझ्या आयुष्यातून काढून सुखाने जगण्याचा अधिकार देणार आहे. आणि हेच तर खरं प्रेम असतं ना. प्रेमात नेहमी आपल्या माणसाचे सुख गरजेचं असतं ना. अभि. अपूने डोक्याला हात लावला. तुला काय करायचं ते कर, पण एक गोष्ट विसरू नकोस. तू जर तिला तुझ्यापासून दूर केलंस ना तर तीसुद्धा जगू शकणार नाही. कारण ती तुझ्यावर कितीही रागवली, कितीही चिडली ना तरी तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे तिचं. अपू बोलला आणि सरळ रूमच्या बाहेर निघून गेला. इकडे अभि विचार करत बसला की नक्की अपू असं का म्हणाला. पिया माझ्यावर प्रेम करते हे मला पण माहीत आहे, पण गेले काही दिवस जे काही घडलं आहे त्यामुळे ती खूप दुखावली आहे आणि ती त्याला कधी माफ करेल हे माहीत नाही. आणि या अशा बंधनात तिला अडकावून ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि विचार करता करता अभिला झोप लागली. काही वेळाने अभिला जाग आली आणि मग तो वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने तो बाहेर आला तेव्हा त्याला त्याचा टी-शर्ट बदलायचा होता. तो एका हाताने टी-शर्ट बदलायचा प्रयत्न करत होता, पण हाताला जखम असल्यामुळे त्याला जमत नव्हतं. तेवढ्यात हळूच पिया आत आली. अभिकडे पाहिलं तर त्याचे प्रयत्न सुरूच होते. मग पिया स्वतःहून पुढे आली आणि तिने हळूच अभिचा हात धरला. थांबा, मी करते. पिया. नको, मी करतो हळूहळू. अभि. तुम्हाला नाही जमणार, त्रास होईल. पिया हळुवारपणे म्हणाली. मग अभि शांत बसला आणि मग पियाने हळूच त्याचा टी-शर्ट काढला आणि दुसरा टी-शर्ट त्याला घातला आणि मग म्हणाली, मी जेवण आणलं आहे तुमच्यासाठी, जेवून घ्या, गोळ्या घ्यायच्या आहेत. पिया. मग पियाने त्याच्यापुढे ताट ठेवलं आणि मग अभि जेवू लागला. पिया त्याच्यापुढे बसून होती. त्याचं जेवण झालं तसं पियाने त्याला गोळ्या दिल्या आणि ती ताट घेऊन निघाली. तेवढ्यात अभिने तिला आवाज दिला. पिया. अभि. पिया तशीच त्याच्याकडे पाठ करून बोलत होती. मला तुझ्याशी बोलायचं आहे. अभि. बोला ना. पिया. आता पियाचं हृदय उड्या मारत होतं. पिया, तू जे काही माझ्यासाठी केलंस ना त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. पण उगाचच कोणीतरी सांगितलं म्हणून तू स्वतःच्या मनाविरुद्ध काही करू नकोस. तुला जे मनापासून वाटत आहे तेच कर. आणि राहिला प्रश्न या जबरदस्तीच्या नात्यात अडकून पडायचं, तर अजून काही दिवस
एकदा का सगळं व्यवस्थित झालं की मी तुला स्वतः या बंधनातून मोकळं करेन. मग तू तुझं आयुष्य तुला हवं तसं जगू शकशील. फक्त थोडा वेळ दे मला, अभि बोलत होता. पिया मात्र त्याच्याकडे पाठ करून उभी होती आणि मूकपणे सगळं ऐकत होती. पण तिचे डोळे मात्र वाहत होते. आता कुठे ती एक नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होती. पण आता अभि तिला स्वतःहून त्याच्यापासून दूर करण्याची भाषा करत होता. आता आपलं नातं संपणार ही कल्पनासुद्धा तिला करवत नव्हती. आणि दुसऱ्या क्षणी ती तशीच रूममधून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये ताट ठेवून ती तिथेच उभी राहिली. सुलेखा मावशी आणि पारू मावशी तिच्याकडेच पाहत होत्या. काहीतरी बिनसलं आहे याची कल्पना त्यांना आली होती. पिया, काय झालं? अभि जेवला ना? मावशीने तिला विचारलं. हो, पिया जड आवाजात म्हणाली. पिया, काय झालं बाळा? तिचा जड आवाज ऐकून मावशी तिच्या जवळ आल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या. पिया, काय झालं? आणि मगापासून अडवून ठेवलेला पियाचा हुंदका बाहेर आला. आणि मग मावशीने देखील तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने तिला विचारू लागल्या. आणि मग तिने मावशींना अभिचं सगळं बोलणं सांगितलं. तसं मावशी हसल्या. त्यांना हसताना पाहून पिया आणि पारू मावशींनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. ताई, तुम्ही हसताय का? नाही म्हणजे आता सगळं ठीक होईल असं वाटत असताना अभिसाहेब असे वागतात, मग आता काय करायचं? पारू मावशींनी त्यांची शंका बोलून दाखवली. पारूताई, आता ही सगळं ठीकच होईल, पण त्यासाठी आधी हिने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे ना? सुलेखा मावशी. म्हणजे? पियाने न समजून विचारलं. अगं, आता तू त्याच्या जवळ स्वतःचे प्रेम व्यक्त कर. त्याला दाखवून दे की तुझ्या आयुष्यात त्याला किती महत्त्व आहे. उशीर करत बसलीस तर त्याचा गैरसमज वाढतच जाईल आणि मग सगळंच कठीण होऊन बसेल. सुलेखा मावशी पियाला समजावत होत्या. हो मावशी, सगळं ठीक आहे, पण सुरुवात कशी करू हेच समजत नाही. पिया. अगं वेडाबाई, आता तुला हे सुद्धा मीच सांगू? तुम्ही मुलं ते अशा वेळी काय ते सरप्राईज प्लॅनिंग करता ना, ते कर ना. सुलेखा मावशी. तसं पियाने काही विचार केला आणि मग काहीतरी सुचलं. मग एकटीच गालातला गालात हसली. संध्याकाळपर्यंत ती अभिच्या रूममध्ये गेली नाही. अभिला वाटलं तो जे काही बोलला त्याचाच विचार करत बसली असेल, पण इकडे पिया तर वेगळ्याच विचारात गुंतली होती. रात्री जेवण घेऊन सुद्धा मावशीच झाल्या. पिया येईल असं वाटत होतं अभिला, पण ती नाही आली. पण तसं काही न दाखवता तो मुकाटपणे जेवला आणि मग मावशीने त्याला गोळ्या दिल्या आणि तो झोपला. पण झोप काही येत नव्हती. पण आपण पियाला जे काही बोललो ते बोलून चुकी तर नाही ना केली? ती पुन्हा तिच्या रूममध्ये गेली का राहायला? पण तसं असतं तर मावशी नक्कीच काही बोलली असती. पण मावशी तसं काहीच बोलली नाही. म्हणजे पियाने तिला काही सांगितलं नाही. पण पिया आहे कुठे? अशी एक ना अनेक प्रश्न अभिला पडली होती आणि विचार करता करता त्याला झोप लागली. त्यानंतर केव्हा तरी पिया रूममध्ये आली आणि पाहिलं तर अभि गाढ झोपला होता. मग ती हळूच त्याच्या जवळ जाऊन बेडवर बसली. एकदा प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मग हळूच थोडं त्याच्याजवळ सरकली आणि त्याच्या चेहऱ्यावर झुकून कपाळावर ओठ टेकवले. तेवढ्यात अभि पटकन एका कुशीवर वळला आणि पटकन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. आता मात्र पियाचे हृदय 100च्या स्पीडने धावायला लागलं होतं. क्षणात हे काय झालं तिला कळेना. आता तिला उठताही येत नव्हतं किंवा अभिला उठवताही येत नव्हतं. बिचारा गाढ झोपेत होता आणि जर तो उठला तर त्याला काय उत्तर द्यायचं? नाही, मी इथून हल्ली तर सरांना जाग येईल आणि त्यानंतर मी काय सांगू त्यांना? नको, त्यापेक्षा इथेच बसते आणि मग ते दुसऱ्या बाजूला वळले की मग उठते. आणि याच विचारात ती तशीच बसून राहिली आणि मग केव्हा तरी तिलाही बसल्या जागी झोप लागली. सकाळी अभिला जाग आली. त्याने हळूच डोळे उघडले आणि मग त्याला त्याच्या उशाखाली काहीतरी जाणवलं. तसं तो सावध झाला आणि डोकं वर करून पाहिलं तर पियाच्या मांडीवर त्याचं डोकं होतं आणि तिचा हात त्याच्या हातात घट्ट पकडला होता. तसं तो पटकन उठून बसला आणि पियाकडे पाहिलं तर ती अजून तशी चौघडून झोपली होती. अभिला खूप वाईट वाटलं, पण ती इथे कशी आणि कधी आली हे त्याला माहीत नव्हतं. म्हणून त्याने तिला आवाज दिला. पिया. अभिच्या आवाजाने पियाने डोळे उघडले आणि अभिकडे पाहिलं. तू केव्हा आलीस आणि अशी का झोपली आहेस? अभिने काळजीने विचारलं. ते मी उशी घ्यायला आली होती, पण ते पिया उठता म्हणाली आणि पुन्हा पटकन बेडवर बसली. पिया, तू ठीक आहेस? अभिने तिला बसताना काळजीने विचारलं. हो, ते फक्त पाय जड झाला आहे, पिया कणवडत म्हणाली. मग जरा बस इथेच, मी ते जरा पायाला. अभि तिच्या पायाजवळ बसत म्हणाला. नाही नको, मी ठीक आहे, पिया पुन्हा उठत म्हणाली.
मग मावशीला बोलवू का? अभि: नको, मला आता एकटीला सगळं करण्याची सवय करायला हवी. इथून गेल्यावर तुम्ही किंवा मावशी नसाल माझी काळजी घ्यायला, तेव्हा सगळं एकटीलाच मॅनेज करावं लागेल, पिया शांतपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून अभिला वाईट वाटलं आणि इकडे पिया मात्र त्याच्याकडे न बघता वॉशरूममध्ये गेली. ती गेली तसं अभि बेडवर बसला आणि विचार करू लागला. पिया बोलली ते खरं होतं. एकदा ती इथून गेली की सगळं तिलाच करावं लागणार होतं. त्याने तिला त्याच्या आयुष्यातून मोकळं करायचं ठरवलं, पण या गोष्टीचा विचार तर त्याने केलाच नाही. आणि उद्या त्याने तिला मदत करायची असं ठरवलं तरी पिया त्याची मदत घेणार नाही हे त्याला माहीत होतं. एकदा की ती त्याच्या आयुष्यातून गेली की ती त्याला स्वतःचं तोंड देखील दाखवणार नाही हे देखील त्याला माहीत होतं. आणि मग त्याच्यासाठी सगळंच अवघड होऊन बसेल या विचारानेच त्याला कसं तरी झालं. तेवढ्यात पिया वॉशरूममधून बाहेर आली. अभिने एक वेळ तिच्याकडे पाहिलं, पण तिने मात्र अजिबात त्याच्याकडे पाहिलं नाही आणि सरळ काही न बोलता रूमच्या बाहेर गेली आणि किचनमध्ये आली. किचनमध्ये आधीच पारू मावशी आणि सुलेखा मावशी नाश्त्याची तयारी करत होत्या. पिया तिथे गेली आणि म्हणाली, सुरुवात झाली. कसली? सुलेखा मावशी आणि पारू मावशीने तिला नजरेनेच विचारलं. तुम्हीच म्हणालात ना की मी त्यांच्यासमोर माझं प्रेम व्यक्त करू, पण त्याआधी त्यांना त्यांच्या आयुष्यात माझी जागा दाखवून द्यावी लागेल आणि त्यासाठी मला 2 पावलं मागे जावं लागेल आणि मी तेच केलं. पिया: म्हणजे काय केलंस? सुलेखा मावशी: आणि मग रूममध्ये पिया आणि अभिचं जे बोलणं झालं ते तिने त्या दोघींना सांगितलं आणि मग त्या देखील खुश झाल्या, कारण पियाचा प्लॅन उत्तम होता. क्या खिचडी पकरी है सास और बहू के बीच? निशा किचनच्या दारात उभी होती आणि त्यांची खुसूरपुसूर बघून म्हणाली. तसं पियाने तिला जवळ बोलावलं आणि सगळं सांगितलं. तशी निशा देखील खुश झाली. ठीक आहे, तुला हवं ते कर, मी तुझ्यासोबत आहे, निशा पियाला टाळी देत म्हणाली. पण मला फक्त तुमची मदत नको, मला अपू सरांचीही मदत हवी आहे. पिया: हो, नक्की करेल तो तुला मदत, आणि नाही केली तर मी आहे, तू घाबरू नकोस. निशा: आणि मग निशा अभिला बघायला त्याच्या रूममध्ये गेली. हाय. निशा: हाय, आज सकाळ सकाळी इकडे कुठे? अभि स्वतःचा मूड ठीक करत म्हणाला. अरे, आज मी माझ्या पेशंटला पाहायला आली आहे. निशा: मग अभि मात्र कसनूस हसला आणि म्हणाला, मी विसरले होते की तू एक डॉक्टर आहेस आणि मी तुझा पेशंट. अभि: आणि मग निशाने त्याला चेक केलं आणि मग आराम करायला सांगितलं. तेवढ्यात सुलेखा मावशी आत आल्या. अभि, नाश्ता कर आणि गोळ्या घेऊन आराम कर. सुलेखा मावशी: मावशी, पियाने नाश्ता केला? अभि: अरे नको आहे, तिला भूक नाही म्हणाली. सुलेखा मावशी सहजपणे म्हणाल्या. हो, अरे तिचा मूड ठीक नाही असं वाटत होतं, तुमचं काही बोलणं झालं आहे का? निशा: अभि, तू काही बोललायस का तिला? मावशी: नाही. अभि वेळ सावरून घेण्यासाठी म्हणाला. बरं. असं म्हणून मावशीने निशाकडे पाहिलं. तसं निशाने त्यांना हळूच डोळा मारला आणि मग अभिला नाश्ता देऊन दोघी खाली गेल्या. निशाने तर पटकन येऊन पियाला मिठी मारली आणि म्हणाली, पिया, तुझं प्लॅन काम करत आहे. तसं पियाही हसली. त्यानंतर त्याने अपूलाही त्यांच्या प्लॅनबद्दल सांगितलं. त्यानंतर पिया दिवसभरात अजिबात अभिला आपलं तोंड दाखवायची नाही. तो मात्र पियाला एक नजर पाहण्यासाठी तडफडत असायचा. कधीतरी तो कसला तरी बहाणा करून तिला पाहण्यासाठी खाली यायचा, पण पिया खूप कष्टाने त्याच्यासमोर येणं टाळायची आणि यात तिला सुलेखा मावशी आणि पारू मावशी साथ देत असत. असेच दिवस जात होते. अभि आता ठीक झाला होता आणि पुन्हा ऑफिस जॉईन करायची तयारी करत होता, पण पिया मात्र अजूनही त्याच्यासमोर येणं प्रकर्षाने टाळत होती. अभि मात्र तिला पाहण्यासाठी तडफडत होता, पण पिया काही त्याला दाद देत नव्हती. ती देखील तडफडत होती, पण अभिच्या आयुष्यात आपलं स्थान मिळवण्यासाठी ती त्याच्यापासून दूर जात होती. इकडे अभि बोलला की तो तिला लग्नाच्या बंधनातून मुक्त करणार आहे. मग पिया तिच्या रस्त्याला आणि तो त्याच्या रस्त्याला. पण आता त्याला त्याच्या बोलण्याचा पश्चाताप होत होता, कारण पियाने खरंच ती गोष्ट मनावर घेतली होती आणि ती खरोखर अभिपासून दूर जात होती. पिया न दिसल्यामुळे त्याला वेड लागायची वेळ येत होती आणि अशातच तो बोलला म्हटल्यावर एक दिवस खरोखर पिया त्याच्या आयुष्यातून जाणार होती. आणि आता सारखं त्याला ही गोष्ट खटकत होती. तो सैरभैर झाला होता. आता फक्त त्याला वेड लागायचं बाकी होतं. आणि इकडे अप्पू, निशा आणि पिया यांचं काही वेगळंच चाललं होतं आणि अभिला याची काही कल्पना नव्हती. आज देखील अभि गेल्यावर पिया त्याच्या रूममध्ये बसून वेगळीच खिचडी शिजवत होती. बोल पिया, अजून किती दिवस हे चालणार आहे? निशा वैतागून म्हणाली. आता मी काय केलं? पिया न समजून म्हणाली.
अगं म्हणजे आता तरी अभिसमोर आपलं प्रेम व्यक्त कर ना, म्हणजे सगळं ठीक होईल. निशा. हो पिया, निशा बरोबर बोलत आहे. अपू. पण मी काय करू? त्यांनी तर मला त्यांच्या आयुष्यातून मुक्त करायचे ठरवलं आहे. मग? पिया. अगं गदडे, मी काय काय? त्याला असं वाटतं की तू त्याच्यासोबत खुश नाही. या जबरदस्तीच्या नात्यातून तुला मुक्तता हवी आहे, म्हणून तो असं म्हणाला. अपू. हो ना. निशा. आणि मी पाहिलं आहे पिया, त्या दिवसापासून तो किती अपसेट आहे ते. त्याला ह्या गोष्टीचा खूप त्रास आहे. अपू. आणि भरीत भर म्हणजे त्या दिवसापासून मॅडम त्याच्यासमोर सुद्धा यायला तयार नाही. मग त्याने काय करायचं? निशा. पिया खूप झाला आता हा खेळ, थांबव आता. पण मग आता बास करू म्हणजे काय करू? पिया. त्याला प्रपोज कर. निशा. प्रपोज? प्रपोज? पियाने 2-3 वेळा हा शब्द तोंडातल्या तोंडात गुटमडला आणि मग पुढे म्हणाली. तो कसा करू? आता दोघांनी डोक्याला हात लावला. ए मूर्खबाई, आता हे पण मीच सांगू? अगं जरा विचार कर. निशा चिडून म्हणाली. हे तिला मूर्ख म्हणू नको, माझी बहीण आहे ती. अपू काहीसा रागीट स्वरात म्हणाला. हो ना, म्हणून तर मी तिला मूर्ख म्हणाले. निशा नाटकी आवाजात म्हणाली. तू गप्प बस, तू मला काही बोलतेस याचा अर्थ असा नाही ना की तू तिला पण काही बोलशील. अपू. बोलणार. निशा ओरडून म्हणाली. तू गप्प बस, तिला काहीही. अपू. शांत व्हा दोघे. तुम्ही दोघे माझा आणि अभिसरांच्या जुडवायला आले आहात का, की तुमचे जुळलेले तोडायला? पिया चिडून म्हणाली. मग मात्र दोघांनी तोंड पाडून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान खाली घातली. बोला ना, काय करायचं आहे? पिया पुन्हा रागाने म्हणाली. तसं दोघांनी तिच्याकडे पाहिलं. तू सांग आता काय करायचं आहे? निशा शांतपणे म्हणाली. बसा इथे, अगदी शांतपणे. पियाने दोघांना दम भरला. तसे दोघी शांत बसले, तेही एकमेकांकडे पाठ करून. आणि मग तिघेही विचार करू लागले. अपू डोक्याला हात लावून विचार करत होता, तर निशा गालावर बोट ठेवून विचार करत होती, तर पिया एरझाऱ्या मारत विचार करत होती. खूप वेळ तिघांचं हेच चालू होतं. काही वेळाने पिया मोठ्याने ओरडली. मिळाली आयडिया. तसे दोघेही तिच्या जवळ आले. काय करायचं आहे? अपूने खुश होत विचारलं. आणि मग पियाने तिघांना एक प्लॅन सांगितला. आणि मग तिघांनी कोणी काय करायचं ते ठरवलं. दुसऱ्या दिवशी अभि नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला. जाताना काही वेळ तो हॉलमध्ये घुटमळला, पण आजही पिया त्याच्यासमोर आली नाही. मग निराश मनाने तो निघून गेला. तो गेला तशी पिया रूमच्या बाहेर आली. आणि मग अपू आणि निशासुद्धा आली. आणि मग वर्क होणार होता त्यांचा प्लॅन. मग तिघेही बाहेर पडले. अपूने अभिला फोन करून पियाला बाहेर घेऊन जातोय असं सांगितलं. पण अभिने पियाच्या सेफ्टीचा आणि काळजी घेण्याचा प्रॉमिस घेऊन पियाला घेऊन जायची परमिशन दिली. तो पूर्ण दिवस अपू, निशा आणि पियाने प्रत्येक मॉल ढुंढाळला. त्या दोघी शॉपिंग करत होत्या आणि बिचारा अपू त्यांच्या बॅगा सांभाळत होता. त्या दोघी कसली शॉपिंग करत होत्या माहीत नाही, पण काहीतरी भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्यात होती. संध्याकाळ झाली तरी त्यांची शॉपिंग सुरूच होती. इकडे अभि दिवसभर पियाच्या विचारात होता. ती सेफ असेल की नाही, तिचा मूड ठीक असेल ना. एक प्रकारे बरं झालं की ती अपू आणि निशासोबत बाहेर गेली. तेवढाच तिला चेंज मिळेल. आणि तिचा मूड जर ठीक असेल तर पुढे तिच्याशी बोलता येईल. आणि जर तिचा मूड ठीक नसेल तर तिच्याशी काय बोलायचं याची जुळवाजुळव अभि मनातल्या मनात करत होता. इकडे मॉलमध्ये अपू त्यांना शॉपिंग करताना बघून वैतागला होता. अगं माझ्या आयांनो, आवरा आता, नाहीतर इथंच रात्र होईल. आणि तुम्ही जे काही ठरवलं आहे ना त्याच्यावर पाणी. अपू वैतागत म्हणाला. तू कधी चांगलं बोलू शकत नाही का? निशा चिडून म्हणाली. तुम्ही दोघी जे वागता ना त्यातून चांगलं काय बोलू? अपू. तुम्ही दोघे कधीही कुठे सुरू होता, काय कमाल आहे तुमची? या दोघांच्या मध्ये पडत म्हणाली. हा बघ. निशा. मॅम आता खूप शॉपिंग झाली, आता निघायला हवं, नाहीतर पुढे खूप उशीर होईल. पिया. ओ हो, काय घाई आहे मॅडमला? निशा पियाला चिडवत म्हणाली. असणार ना, त्यांचं अजून सुरू व्हायचंय. अपू मध्येच बोलला. तू जास्त बोलू नकोस, नाहीतर आपलं संपवायला मला वेळ लागणार नाही. निशा तिरकासपणे म्हणाली. तसं अपूने तिच्यासमोर दोन्ही हात जोडले आणि विनवणीच्या सुरात म्हणाला. बाई आता माझ्यावर रागवू नको. हो ना, मग गप्प बस, जा गाडी काढ. निशा. आणि मग तो गाडी काढायला गेला. त्या दोघीही मॉलच्या बाहेर आल्या. हां बोल पिया, काय करायचं आहे? निशा.
सांगते अपू सरांना येऊ द्या. पिया. तेवढ्यात अपू गाडी घेऊन आला. दोघेही गाडीत बसल्या. बोल आता काय करायचं आहे? निशा गाडीत बसल्यावर म्हणाली. अपू सर आता तुम्हाला पुढचं काम करायचं आहे. पिया. हो अपू. आणि मग त्याने अभिला फोन लावला. 1-2 रिंगनंतर अभिने फोन उचलला. पिया कशी आहे? झाली का त्यांची शॉपिंग? आलात का तुम्ही घरी? अभि. ते ठीक आहे. आणि मी तुला हे सांगायला फोन केला आहे. आम्हाला अजून खूप वेळ लागणार आहे घरी यायला, कारण आम्ही आता मूवीला जाणार आहोत. आणि हो आणखीन एक, ते आपले दिल्लीचे क्लायंट आहेत ना, त्यांच्यासोबत आज माझी मीटिंग होती. ते दिल्लीहून येणार आहेत, पण मी तिथे नाही तर तू जा मीटिंगला. अपू एका दमात सगळं बोलून गेला. आता? अभि. हो खूप अर्जंट आहे. अपू. अरे यार ही काय मीटिंगची वेळ आहे का? अभि हातातल्या घड्याळात बघत म्हणाला. तुला कंटाळा आला आहे का? ठीक आहे, मी त्या दोघींना घरी ड्रॉप करतो आणि मग मी जातो मीटिंगला. मूवीला नेक्स्ट टाईम घेऊन जाईन पियाला. अपू नाटक्या आवाजात म्हणाला. पियाला मूवी बघायची आहे? मग ठीक आहे, तू जा मूवीला, मी जातो मीटिंगला. तू लोकेशन सेंड कर. अभि हताश होत म्हणाला. ओके करतो. आणि मग अपूने फोन ठेवला आणि पियाला हायफाय केलं. काही वेळाने ते तिघे एके ठिकाणी आले आणि मग इथून पुढे त्यांचा प्लॅन सुरू झाला. अभि काही वेळाने मीटिंगच्या ठिकाणी आला. ते त्याचेच हॉटेल होतं. वेटरला विचारल्यावर मीटिंगसाठी लोक वरच्या रूममध्ये थांबली आहेत असं सांगितलं. त्या रूममध्ये मीटिंग आहे म्हटल्यावर त्याला पहिल्यांदा राग आला, कारण ती तीच रूम होती ज्या रूममध्ये पियाने पहिल्यांदा अभिला नशेत किस केलं होतं. खूप आठवणी होत्या त्या रूममध्ये त्याच्या आणि पियाच्या. अपूकडे नंतर बघू या विचाराने तो रूमच्या दिशेने निघाला. काही वेळाने तो रूमजवळ आला. त्याने दरवाजा बाहेरून वाजवला तर आतून काही आवाज आला नाही. तसं त्याने बाहेरूनच आवाज दिला. हॅलो, कोणी आहे का इथे? पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तसं त्याने पुन्हा आवाज दिला. काय चाललंय हे? कोण आहे तिथे? अभि. आणि तो निघणार तेवढ्यात एक दरवाजा थोडासा उघडला गेला आणि त्या दिशेने पाहिलं आणि पाहतच राहिला, कारण पूर्ण रूम बलून आणि रेड रोजने सजवली होती. सगळीकडे कॅन्डल्स लावल्या होत्या आणि समोर पिया उभी होती. मरून कलरचा हाफ शोल्डर वन पीस, मोकळे सोडलेले केस, हलकासा मेकअप आणि एक किलर स्माईल. अभि अजूनही तिलाच पाहत होता. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची नजर पाहून तिने आपली नजर वळवली आणि मग हळूच त्याला आवाज दिला. सर. तसं अभि भानावर आला आणि म्हणाला. पिया, तू इथे कशी? अभि आत येता येता म्हणाला. आज मी फक्त पिया नाही आहे सर. तुमच्याकडे नोकरी मागायला आलेली पिया एक अनाथ मुलगी होती, जिच्याकडे आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. पिया हळूहळू चालत त्याच्याजवळ येत म्हणाली. नंतर तिला तुमची सेक्रेटरी अशी ओळख मिळाली आणि मग तुम्ही तिला एक नवीन ओळख दिली, तुमची बेस्ट फ्रेंड म्हणून. आणि तुमच्या यात चांगुलपणाचा प्रभाव म्हणून मग हळूहळू ती तुमच्या प्रेमात पडली. आणि बेस्ट फ्रेंडची प्रेयशी कधी झाली कळलंच नाही. आणि मग पियाने ठरवलं आता ती तुमच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार. तेव्हाच एक अघटित घडलं आणि मग सगळंच बदललं. यावेळी मात्र तिच्या आवाजात अभिला एक थॅम्प जाणवला, पण तिने तिचे भरले डोळे हळूच पुसले आणि पुन्हा बोलू लागली. आणि मग पुन्हा काहीतरी असं घडलं आणि मग पुन्हा ही पिया एका नव्या रूपाने तुमच्या आयुष्यात परत आली. ते रूप म्हणजे जीवनसंगिनी. पण तिने मात्र तुम्हाला त्याही वेळी त्रास दिला. प्रत्येक क्षणाला तिरस्काराशिवाय तिच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नव्हतं. पण म्हणतात ना, वाईटाचे शेवट कधीतरी होतोच. आणि मग पुन्हा आयुष्यात एक सुखद पालवी जन्माला आली आणि प्रेम नावाचं अंकुर पुन्हा दिसू लागलं. आणि मग पियाने पुन्हा एका नव्या रूपात जन्म घेतला आणि तो जन्म म्हणजे अभिमन्यू पाटील यांची पत्नी पियाली अभिमन्यू पाटील. आणि मग असं म्हणून हळूच त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली आणि एका हातात गुलाब धरून त्याला म्हणाली. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माहीत नाही मी त्या प्रेमाचे किती लायक आहे, पण तुमच्या मनात माझ्याबद्दल आजही काही असेल तर माझ्या भावना समजून घ्या आणि मला माफ करा. अभि मात्र अजूनही आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होता. या अशा पद्धतीने कधी त्याच्यासमोर तिचे प्रेम व्यक्त करेल याची कल्पनासुद्धा त्याने केली नव्हती. आणि आज त्याची न केलेली कल्पनासुद्धा सत्यात उतरत होती. ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती आणि अजूनही अवघडलेल्या अवस्थेत गुडघ्यावर बसून होती. काही वेळाने अभि भानावर आला आणि पियाला असं पाहून अभिला काही कळेना की नक्की काय करायचं. तो अजूनही शॉक होता. पण काही वेळात तो पटकन तिच्या समोर बसला आणि काही क्षण त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मग आपल्या ओंजळीने त्याने चेहरा झाकला
आणि हुंदके देऊन रडू लागला. आता पियाचेही डोळे वाहत होते, पण तिने अभिला रडू दिलं. ती फक्त तशीच त्याच्याकडे बघत होती. काही वेळ रडून झाल्यावर त्याने ओंजळीतून चेहरा बाहेर काढला. पिया देखील त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. तिने बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण ती काही बोलणार याआधीच अभिने तिच्या हातून गुलाबाचं फूल ओढून घेतलं आणि तिला काही कळण्याआधीच त्याने तिला जवळजवळ ओढलं आणि आपल्या मिठीत घट्ट पकडलं. ती देखील त्याच्या मिठीत शिरली आणि तिने देखील त्याला घट्ट पकडले. एकमेकांच्या खूप घट्ट मिठीत ते दोघे विसावले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.